नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी तांडेलला उठवण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या छातीत गोळी लागल्यामुळे त्याला काहीच बोलता येत नाही. भूमी म्हणते की थांबा तांडेल, तुम्हाला काही होणार नाही, थांबा, आपण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया, प्लीज जीव सोडू नका. त्याच वेळेला आता तांडेल मरता मरता म्हणतो की ज्याने बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला त्याचं नाव आहे रागिनी पटवर्धन. असं म्हटल्यावर तांडेलचा जीव आता गेलेला असतो आणि रागिनीचं नाव घेतल्यावर अभिजित आणि रागिनी बाहेर उभे राहून घाबरतात. आता फायनली तोंडातून नाव गेलं म्हणून रागिनीलाही खूपच धक्का बसतो. आता भूमी या सगळ्यामुळे खूप धक्क्यात जाते. रागिनी आणि अभिजित तिथून पळून जातात आणि रागिनीला गेल्यानंतर भूमी विचार करू लागते की हे सगळं काय आहे, आत्या आकाशबरोबर अशा का वागल्या. याचा अर्थ आत्यानेच आकाशला अडकवण्याचा प्रयत्न केला. नंतर आकाशला अडकवल्यानंतर त्यांनी सगळं आकाशच्या बाबतीत गेलं, यांनीच केलं. बॉम्ब ब्लास्टही यांनीच घडवून आणला. राजाराम काकांना पण यांनी जेलमध्ये टाकलं. बापरे, हे सगळं काय आहे, खूप भयानक आहे हे. तर इथे आकाश हा मीटिंगमध्ये असतो. भूमी त्याला फोन लावण्याचा विचार करत असते. आकाशची राजा काका आणि एका क्लायंटसोबत महत्त्वाची मीटिंग असते. भूमी विचार करते की मला लवकरात लवकर आकाशशी हे सगळं बोललं पाहिजे आणि तांडेलच्या खिशातून ती फोन काढते आणि आकाशला फोन करण्याचा प्रयत्न ती करत असते. मात्र आकाश काही फोन उचलत नाही. आकाश आता त्याचा मोबाईल बघतो, अननोन नंबर आहे म्हणून तो फोन इग्नोर करतो. तर भूमी इथे म्हणत असते की आकाश प्लीज लवकर फोन उचल आकाश, अशी ती गयावया करत असते. मात्र आकाश काही फोन उचलत नाही. भूमी परत एकदा आकाशला फोन लावते. मात्र आकाश तरीही फोन उचलत नाही. तो विचार करतो की अननोन नंबर आहे, कोण असेल ते मी नंतर बघतो. नंतर आता भूमी विचार करते की मी आता काय करू या फोनचं, म्हणजे आकाशही फोन उचलत नाही आहे, नक्की काय करू, या बॉडीचं काय करू मी, असा विचार ती करायला लागते. आणि आकाशपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी लवकर पोहोचवल्या पाहिजेत, नाहीतर काहीतरी अभद्र घडेल. तेवढ्यातच प्रशांत आता आतमध्ये गोडाऊनमध्ये येतो आणि तो भूमिताई अशी हाक मारतो. समोर त्याला भूमी दिसते आणि मात्र भूमी दिसल्यानंतर आता तो म्हणतो की भूमिताई, आणि तांडेल हा तिथेच पडून असतो. भूमी म्हणते की लवकर मला कोणाला तरी दाखवलं पाहिजे आणि प्रशांत अशी हाक मारत भूमी बाहेर येते. तेवढ्यातच आता भूमीला कोणीतरी पटकन बाजूला खेचून घेतं आणि प्रशांतीला ताई ताई अशी हाक मारत शोधत असतो. मात्र भूमी पटकन तिथून गायब झालेली असते. आणि त्यानंतर आता मीटिंग झाल्यानंतर आकाशला काका विचारतो की काय रे, मग अशी कोणाचा फोन येत होता तुला, तू जरा डिस्टर्ब वाटलास. तेव्हा आकाश म्हणतो की काय माहिती काका, अरे अननोन नंबरवरून फोन होता म्हणून मी त्याच्यावर फोन लावतोय, पण कोणी उचलत नाही आहे. तेवढ्यातच तिथून फोन येतो आणि तो फोन पोलिसांनी केलेला असतो. ते म्हणतात की इथे तांडेलचा मृत्यू पडला आणि त्याला तुम्ही फोन लावला आहे. हे ऐकल्यावर आकाशला धक्का बसतो. आकाश म्हणतो की या फोनवरून मला 2 वेळा कॉल आले म्हणून मी कॉल केला. तेव्हा मग तांडेलचा मृत्यू झाला आहे आणि त्याला कोणीतरी मारलं आहे असं राजा काकाला तो सांगतो. मग आता आकाश म्हणतो की तांडेलचा खून झाला आहे, याचा अर्थ असा की तांडेल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल म्हणूनच हे सगळं घडलं आहे. नंतर तेवढ्यात प्रशांत हा आकाशला फोन करतो आणि म्हणतो की आकाश जिजू, भूमिताई भूमिताई. तेव्हा आकाश म्हणतो की प्रशांत काय झालं आहे, मला जरा नीट सांग. तेव्हा तो म्हणतो की आकाश जिजू, भूमिताई, तांडेलचं तिला सगळं समजलं होतं, पण तांडेललाही मारलं गेलं आणि भूमिताई कुठे गेले काहीच माहीत नाही. आकाश म्हणतो की प्रशांत तू शांत हो, तू घाबरू नको, मी तिथे पोचतोच आहे, आपण बघूया काय होतं ते. त्यानंतर सगळेजण आता घाबरलेले असतात. आकाश म्हणतो की हे असं अचानक कसं काय झालं, आणि भूमी म्हणे तिथे पोचली होती त्याला भेटण्यासाठी, म्हणून राजा काका आणि तो दोघेही घाबरतात. नंतर तांडेलला असं मेलेलं पाहून प्रशांतलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. तो म्हणतो आकाश जिजू, इथे तांडेलला मी भेटलो होतो जवळच्याच मार्केटमध्ये. त्याने मला सांगितलं की बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामधला खरा सूत्रधार कोण आहे हे मला माहीत आहे, म्हणूनच ताईला त्याने भेटवण्यासाठी बोलवलं होतं. पण ताई आणि मी इथे आलो होतो, मात्र त्याच वेळेला तांडेलच्या मागे काही गुंड लागले होते. आणि मग आकाश म्हणतो की तांडेलच्या मागे गुंड लागले, मग बहुतेक भूमीलाही त्यांनीच काहीतरी केले असेल. आकाश म्हणतो की मी आत्ता त्या ठिकाणी पोहोचत आहे. आकाश आणि राजा काका तिथे त्या ठिकाणी पोहोचतात आणि इन्स्पेक्टर गायकवाड असतात, ते तिथे पोचलेले असतात, त्याचप्रमाणे ACP देखील असतात. नंतर मग आता या सगळ्या गोष्टी ज्या प्रशांत असतात त्या सगळ्या प्रशांत घडलेल्या गोष्टी ACP गायकवाड यांना सांगतो. आणि मग नंतर तो सांगतो की साहेब, मी इथे माझ्या ताईसोबत आलो होतो, हा तांडेल मला मार्केटमध्ये सापडला आणि तो सांगत होता की बहुतेक मला माहिती आहे म्हणूनच तो भेटण्यासाठी भूमिताईला बोलवत होता. भूमिताई इथे आली, पण या तांडेलचा कोणीतरी खून केला आहे. तेव्हा मग आता लगेच माझी भूमी कशी असेल असं आकाश विचारत असता इन्स्पेक्टर म्हणतात की बहुतेक ज्या माणसाने याला मारला आहे ना, त्याच माणसाने भूमीला घेऊन गेले असणार, कारण भूमीला सगळं सत्य समजण्याची शक्यता आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की मग काय करायचं आपण, भूमीला इथून कुठे शोधायचं.
तेव्हा मग ACP गायकवाड म्हणतात की आम्ही आमचा शोध चालू ठेवतोय, कदाचित भूमी मॅडम यांना हे सगळं सत्य समजलं आहे आणि त्या माणसाला धोका असू शकतो, म्हणूनच त्याने भूमीताईला देखील घेऊन गेली असणार, असं प्रशांत म्हणतो. तेव्हा ACP गायकवाड म्हणतात की हो, तुम्ही काळजी करू नका, पण आपण या सगळ्यातलं सत्य नक्कीच शोधून काढू. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश हा खूपच घाबरलेला असतो आणि बॉडीची सगळी काही चाचणी असतात ते इन्स्पेक्टर करत असतात आणि प्रशांतच्या सांगण्यावरून इन्स्पेक्टर हे सगळं काही जज करत असतात. आकाश म्हणतो की प्लीज प्लीज इन्स्पेक्टर साहेब, माझ्या भूमीला शोधा, प्लीज तिला शोधा. तेव्हा राजाराम म्हणतो की हो, लवकरात लवकर आपल्यासमोर खरा गुन्हेगार कोण आहे ते आले पाहिजे इन्स्पेक्टर साहेब, म्हणूनच भूमीला शोधणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मग आता आकाश हा खूपच घाबरलेला असतो. भूमीला जर या सगळ्यामध्ये काय झालं तर त्यालाही खूप भीती वाटत असते. मात्र आता इथे प्रशांत हा बाजूला निघून जातो. आकाश त्याला म्हणतो की प्रशांत, तू घरी जा, मी जर काही असेल तर तुला नक्कीच कळवतो, पण तू प्लीज घरी जा. तेव्हा प्रशांत खूपच घाबरलेला असतो आणि नंतर ACP गायकवाड म्हणतात की बघा, आता तर ही गोष्ट घडलेली आहे, पण आम्हाला भूमी मॅडमबद्दल जर काही समजलं तर आम्ही नक्कीच सांगू. तेव्हा राजा काका म्हणतो की आकाश प्लीज जरा शांत हो बाळा, आपण नक्कीच शोधूया भूमीला. आणि ते म्हणालेत ना गायकवाड सर की नक्कीच या सगळ्याचा शोध घेणार. तेव्हा मग आकाशला सगळी टोटल लागते. आकाश म्हणतो की याचा अर्थ हे सगळं त्याच एका व्यक्तीने केले, मला अडकवण्याचं काम. राजा काका, तुला अडकवण्याचं कामही त्याच व्यक्तीचं आहे, असं तो म्हणतो. नंतर भूमीला इथे पट्टी बांधून एका रूममध्ये ठेवलेली असते. त्याच वेळेला आता ती आवाज करत असते, मला वाचवा वाचवा. तिला तिथे कोल्ड स्टोरेज रूममध्ये ठेवलेलं असतं आणि तिकडे खूप थंड वातावरण असतं. भूमी पटकन स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी काढते आणि आजूबाजूला बघत असते आणि म्हणते की कोणी आहे का तिकडे, मला बाहेर काढा प्लीज, मला बाहेर काढा, असं ती जोरजोरात ओरडत असते. मात्र कोणीही तिथे येत नाही. तितक्यातच भूमीला मागून कोणीतरी आल्यासारखा भास व्हायला लागतो, म्हणून ती पटकन मागे बघते तर एक भला मोठा काळा कोट घातलेली रागिनी पटवर्धन तिच्यासमोर उभी असते. आता रागिनीला पाहिल्यावर भूमीला खूपच राग येतो आणि तिचे बरोबरचे जे साथीदार असतात ते दरवाजा बंद करून घेतात. आणि नंतर मग रागिनी म्हणते की काय, कसं वाटलं मला भेटून, रागिनी पटवर्धनला भेटून, खऱ्या रागिनी पटवर्धनला भेटून. तेव्हा मग आता ती म्हणते की आत्या, मला तुम्हाला आत्या म्हणण्याची लाज वाटत आहे आत्ता. तेव्हा मग लगेच रागिनी म्हणते की हो ना, वाटणारच ना गं, साहजिकच आहे. ज्या व्यक्तीला आत्या आत्या म्हणून मिरवलंस, मान दिला, प्रेम दिलं, ती व्यक्ती असं वागू शकते हे ऐकल्याने तुला तर एकदम मोठा धक्काच बसला असेल ना. तेव्हा भूमी म्हणते की निर्लज्ज, निर्लज्ज आहात तुम्ही. आकाशने तुमचं काय वाईट केलं होतं, तुम्हाला तो आईसारखी माया करतो, नाही तुम्हाला तो आईच मानतो, पण तरीही तुम्ही अशा का वागलात, इतक्या क्रूर का झालात. तेव्हा मग रागिनी म्हणते की आहेच मी क्रूर, आहेच मी दुष्ट, लक्षात ठेव. फक्त इतकंच की आता ते तुझ्या समोर आलं आहे, सगळं मीच करत होते, पण कोणालाच याची कानोकान खबर लावू दिली नाही. तेव्हा मग आता भूमी म्हणते की पण तुमचं हे सत्य मी सगळ्यांसमोर उघडकीस आणणारच नक्की. तेव्हा मग रागिनी म्हणायला लागते की ठीक आहे, लाव जोर, तुझ्या बाजूने जितका जोर लावायचा आहे लाव, पण माझ्या पक्षपेक्षा तू नेहमी हरू शकत नाहीस, लक्षात ठेव. तेव्हा मग रागिनी म्हणते की बघ, आता तुला काय करायचं हे तू ठरव. मग भूमी म्हणते की अशा कशा निपजला तो तुम्ही, तुमच्यावर सगळ्या कुटुंबाने इतकी माया लावली, पण तुम्ही मात्र सगळ्यांना खूप पाण्यात ठेवलं. आणि हो, इतक्या लक्ष्मीसारख्या, इतक्या देवीसारख्या आईच्या पोटी तुमच्यासारखी राक्षसिनीने जन्म घेतला, हेच खूप दुर्दैव आहे. तेव्हा रागिनी चिडते आणि म्हणते की आवाज खाली कर, मला जास्त बोलायचे नाही, लक्षात ठेव. आणि तुझी ही जी काही फडफड आहे ना, ती मृत्यूच्या अगोदरची फडफड आहे आणि ती बघायला ना मला खरंच खूप मजा येते. तुझा जीव असा तडफडतोय ना, तेच मला बघायला खूप मजा येते. तेव्हा मग भूमी म्हणते की खरंच दुष्ट आहात, क्रूर आहात, इतक्या चुकीच्या वागू शकाल असं वाटलं नव्हतं, आणि जर मला जराही वाटलं असतं ना तर मग मी तुम्हाला सोडलं नसतं. तेव्हा रागिनी म्हणते की अगं, मग तू मला सोडावं असंच हवं होतं ना मला, म्हणून प्रत्येक वेळेला तू माझ्या जाळ्यात अडकत गेलीस. आणि तुला काय वाटलं मी तुला अशीच सोडेन? जर तुला सत्य माहीत पडलं आहे, जसं तांडेलला उडवलं तसं तुला मी सोडणार आहे का? तुझी पण तीच वेळ येणार आहे. आणि भूमी, तुझ्या या छोट्याशा मेंदूला ताण देऊन देऊन जे तू काही शोधून काढलेस ना, तुला काय वाटतंय ते सगळ्यापर्यंत मी जाऊ देन? नाही, अजिबात नाही. हे रागिनी पटवर्धन हे असं काहीच करणार नाही, पण ती तुला नक्कीच संपवणार. तेव्हा मग भूमी म्हणते की असं काय केलं होतं आम्ही तुमचं, आकाशने तुमचं काय बिघडवलं होतं जे तुम्ही आमच्याशी असं वागलात? तेव्हा ती म्हणते की आकाशने नाही, तू माझं बिघडवलं आहेस तू. तेव्हा ती म्हणते की मी काय केलं आहे तुमचं वाईट? तेव्हा तुमच्याशी मी प्रत्येक वेळेला चांगलीच वागत आली आहे ना. रागिनी म्हणते की नाही, तू घरात आल्यापासून सगळंच बिघडलं आहे. अगं, घरात आल्यापासून प्रत्येक गोष्टीवर सत्ता दाखवायला लागलीस. मला काय हवं होतं गं? मला फक्त आकाशची प्रॉपर्टी हवी होती आणि हक्क हवे होते, पण ते तुझ्यामुळे माझ्यापासून हिरावले गेले. अगं, प्रॉपर्टी ही लांबच राहिली, पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवर आकाश सही करणार होता, पण तू ऐन वेळेला तू घाण केलीस आणि ते पेपर्स तू
आकाशच्याच नावावर ठेवलेस आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी तू माझं ऑफिसचं ॲक्सेस होता तोही बंद करून टाकलास आणि आकाशला सांगून आत्याला ऑफिसला सांगू देऊ नका असं सांगून तू माझी वाट लावलीस. मला घरात बसवून ठेवलंस कायमचं. तुला काय वाटलं की तुझ्या या गोष्टीमुळे मला आनंद झाला होता? सगळ्या गोष्टी मला हव्या होत्या, उपभोगायच्या होत्या, पण तू मात्र माझी पॉवर ऑफ अटर्नी पण माझ्याकडून काढून घेतली. माझं ऑफिसचं जाणं येणं पण माझं बंद करून टाकलं आणि हे सगळं तू बिघडवलंस तू. आणि या सगळ्यामधून मला हद्दपार तू केलंस. म्हणूनच मला तुझा राग आहे. सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये करायचीच. प्रत्येक गोष्टीत स्वतःचंच चालायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या इतके वर्ष माझ्या कुंटीशी असणाऱ्या माझ्या किल्ल्या, त्या माझ्या किल्ल्याही तू माझ्यापासून हिरावून घेतल्यास. एकादशीच्या दिवशी तू त्या बुवांकडून स्वतःच किल्ल्यांचा मान मिळवून घेतलास. तेव्हा भूमीला आठवतं की जेव्हा कीर्तन करण्यासाठी गिरीधर बुवा आलेले होते त्याच वेळेला रागिणीने ह्या किल्ल्या भूमीला दिलेल्या असतात, पण त्या आजी म्हणाली म्हणून दिलेल्या असतात. आणि भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही या सगळ्यामुळे आमच्याशी असं वागलात. मला वाटलं नव्हतं हो तुम्हाला या सगळ्या गोष्टींची इतकी हाव असेल आणि त्याची मला काहीच हाव नव्हती. तुम्हाला जर हव्याच होत्या तर तुम्ही माझ्याशी ते सरळ मताने मागायच्या होत्या. असं का केलंत माझ्याबरोबर? तेव्हा मग रागिणी म्हणते की तुझ्याशी सरळ काय मागणार मी? भूमी म्हणते की आत्या, आकाश तुम्हाला आईसारखा मानतो, पण खरंच आई असण्यात आणि आई मानण्यात खरंच खूप मोठा फरक आहे. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ, तो मला आई मानतो आणि आई म्हणणारच, बघ तू. पण दुर्दैव हे असेल की तू ते सगळे बघायला नसशील. तेव्हा भूमी म्हणते की काय? तेव्हा मग रागिनी म्हणते की हो, तुला आताच या रूममध्येच सडून मरावं लागेल. बघ, इथे छान कुडकुडती हवा आहे. तू आता खूप जास्त ताण घेतलास ना मेंदूला. मग तुझ्या डोक्याला शांततेची आणि थंडाव्याची गरज आहे की नाही? म्हणून तुला इथे मी कोल्ड रूममध्ये आणलं. आता या रूममध्ये तू राहा. इथे बर्फ गोठून तुझा जीव होईल, मग जीव जाईल. बघ मग कसं होतं ते. त्यानंतर मग तू काही तो विचार कर. तोपर्यंत काय आकाशचं वाईट वाटेल, तोपर्यंत इतकंच वाईट वाटतंय की तुझं जे काही सत्य आहे ते बघायला मात्र तू नसशील. आकाश माझ्याशी कसं वागतो ते आणि सगळं मी कसं मिळवते ते. चल गुड बाय भूमी, असं म्हणून ती तिथून निघून जात असते. आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा अभिजित म्हणतो की आई, तसं पण आता ही मरणार आहे, मग तू मला कशाला आतमध्ये घेऊन गेली नाही? तेव्हा मग आता ती म्हणायला लागते की नाही बाळा, नाही, असं नाही करू शकत. भूमी त्यांच्या मागे मागे येते आणि दरवाजावर हात मारत म्हणत असते की काढा, मला रूमच्या बाहेर काढा. आत्या, मी तुम्हाला सोडणार नाही. आणि मोठमोठ्याने ओरडत असते. तर इथे रागिनी बाहेर हसत असते आणि म्हणते की अरे अभिजित, कसं आहे ना, माझा आत्तापर्यंतचा अनुभव हा दांडगा आहे आणि तो असा सांगतो की जोपर्यंत आपण शेवटचं जिंकत नाही ना, तोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीत शांत बसायचं नाही. अभिजित, आता समज आकाशला चुकून हे सगळं कळालं की मी आहे त्यामागे, आणि भूमीने आता मला बघितलंय, तुला बघितले नाही. तुझी इमेज तर क्लीन राहील आणि जाणे कोणी आपल्याला पुढे जाऊन हे सगळे उपयोगाला पडेल. म्हणूनच मी तुला यावेळेला हे सगळं काही दाखवलं नाही. तेव्हा मग लगेच अभिजित म्हणायला लागतो की वा, खरंच तू ग्रेट आहेस, ग्रेट. असं म्हणून ती म्हणते की चला आपण गाडीत बसूया. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी पुढे पुढे धावत असते. त्याच वेळेला सगळे एक गुंड तिच्या मागे लागलेले असतात आणि भूमी स्वतःचा जीव वाचवत असते. तर इथे रागिनी ही देवी योगेश्वरी जवळ प्रार्थना करत म्हणते की देवी, माझ्या भूमीला लवकर परत पाठव. माझी भूमी आहे तरी कुठे? असं ती म्हणत असते. त्याच वेळेला लगेच राजाराम काका म्हणतो की अगं रागिनी, मला सांग, तू ऑफिसमध्ये होतीस ना, तेव्हा लगबगीने अचानक कुठे गायब झाली होतीस? त्याच वेळेला ती म्हणते की अहो, ते काय झालं ना, मी बँकेत गेलेली आपल्या अकाउंटंट बरोबर. त्याच वेळेला लगेच आता रघु काका खूपच चिडतो. रघु काका म्हणतो की बस करा, किती खोटं बोलणार आहात अजून? मला तर आता पाहवत नाही, इतकं खोटं बोलताय तुम्ही. खरं तर आकाश बाबा बॉम्ब ब्लास्टच्या सगळ्या कुत्रदारामागे याच आहेत आणि मालकीनबाईंना गायब करण्यामागे पण यांचाच हात आहे असं मला वाटतंय. यांनीच हे सगळं घडवून आणलं आहे. असं आकाशने ऐकल्याबरोबर त्याला धक्का बसतो. आणि त्यानंतर भूमी ही रस्त्यावरून जात असते. त्याच वेळेला समोरून एक ट्रक येत असतो आणि रघु काका हा भूमीच्या मागे असतो. त्याच वेळेला भूमी ही बाजूला जाते, रघु तिला बाजूला धडकतो आणि त्याच वेळेला आता रघु काकाला तो ट्रक उडवून टाकतो आणि नंतर आकाशही तिथे पोचलेला असतो. आता रघु काका हा भूमीला सांगतो की आकाशबाबांच्या आईबाबांना मारण्यामागे पण रागिनी पटवर्धनचा हात होता. हे ऐकल्यानंतर आता भूमीला आणखीनच धक्का बसतो. तर या सगळ्याचं सत्य भूमी आकाशला सांगेल का, हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला